हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्रीमा यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला विषय, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. की जीवन जगण्याचं जे ज्ञान आहे किंवा जीवन जगण्याची जी कला आहे ती अशासाठीच आहे की आपला प्रत्येक क्षण हा आनंदात असला पाहिजे. आपण प्रत्येक क्षण आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. आपल्यामुळे सर्वांना आनंद मिळाला पाहिजे आणि ह्यासाठीच आपलं जीवन आहे. किंबहुना अशा पद्धतीने जीवन मानवी देहातून जगण्यासाठी, तसंच सर्व प्राणीमात्रांच्या देहातून जगण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ती आनंदाने हे जीवन कसं जगायचं आणि त्यासाठी असलेली सगळी व्यवस्था म्हणजे मीपासून जे आपण विश्वापर्यंत जे जे म्हणून पाहतो ही ते सगळीकडे व्यवस्था आहे हे लक्षात येते. म्हणून अगदी व्यवस्था कशी की मी म्हणून पाहताना आपण आपल्या देहाकडे पाहतो, तिथे देह ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था ही अशी आहे की ह्या व्यवस्थेमध्ये अंतर्गत अनेक व्यवस्था आहेत आणि ह्या सगळ्या व्यवस्था एकमेकाला पूरक आणि पोषक झाल्यामुळे ते संपूर्ण शरीर ही एक व्यवस्था म्हणून कार्यरत आहे. अगदी आपल्या मीकडनं आपण पाहतो, आपल्या शरीराकडे जर पाहिलं तर ही व्यवस्था आहे, सुंदर अशी व्यवस्था आहे. म्हणजे पहा, आपल्या ठिकाणी असलेला मेंदू, मज्जारज्जू, मज्जातंतू, ह्याला जी मज्जा संस्था असे शब्द होतो. संस्था आणि इंग्लिशमध्ये त्याला नर्वस सिस्टम असं म्हणतात. सिस्टम म्हणजे व्यवस्था, संस्था म्हणजे व्यवस्था. म्हणजे मज्जा संस्थेचा ही एक व्यवस्था आहे. मेंदू, मेंदूच्या मागून कण्यातून गेलेले मज्जारज्जू, त्याच्यातून अनेक मज्जातंतू शरीरभर पसरलेले आहेत. सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी, इंद्रियाच्या ठिकाणी ते पसरलेले आहेत सगळं. आणि त्यामुळे ती एक मज्जा जाणण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. पण त्याच्यामुळे डोळ्यातून ती मज्जासंस्था पाहते, कानातून तीच मज्जासंस्था ऐकते. म्हणजे ही सगळ्या व्यवस्था कशा ते पहा. म्हणून डोळे, कान, नाक, त्वचा किंवा जीभ ही ज्ञानेंद्रिय म्हणजे एक व्यवस्था आहे. आनंद चाकण्यासाठी केलेली व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं, शरीराकडे पाहायला गेलो तर नाकाच्या ठिकाणी असलेली नाक, श्वासनलिका, फुफ्फुस हे श्वसन संस्था म्हणजे श्वसन व्यवस्था आहे. हृदयाकडे बघितलं तर रक्ताभिसरण व्यवस्था आहे. म्हणजे ह्या अनेक व्यवस्था आहेत. पचन संस्था म्हणजे पचन करण्यासाठी पचन शक्तीची एक व्यवस्था आहे की म्हणजे ते अन्न नलिका आहे, जठर आहे, लहान आतडं, मोठं आतडं, हे सगळं इथे यकृत, पित्ताशय, ह्या सगळ्या एक 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 सगळ्या व्यवस्था आहेत. व्यवस्था म्हणजे काय? विशिष्ट नियमाने कार्यरत होणारी निर्मिती. एखादी निर्मिती जी होते ती निर्मिती विशिष्ट नियमातून निर्माण होते आणि त्या निर्मितीचं सगळं कार्य, तिचं अस्तित्व असेपर्यंत ते विशिष्ट नियमाने चालतं आणि शेवटी लयसुद्धा विशिष्ट नियमाने होतो. म्हणजे हे सगळे नियमाने अख्खं आपलं शरीर विशिष्ट नियमाने चालतं, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. की श्वसन करताना मिनिटाला 16 ते 17 वेळा श्वासोच्छ्वास असायला यायलाच हवा, हा नियम आहे. पण तो आपल्याला कळत नाही, आपण सहजपणे ते घेत असतो. म्हणजे ती व्यवस्था आहे झाली. म्हणून व्यवस्थेचं वर्णनच सद्गुरू पै माऊलींनी सुंदर केलं की निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयं नियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. व्यवस्था म्हणजे काय? जी स्वयंचलित आहे, स्वयंनिर्मित आहे, स्वयंनियंत्रित आहे, नैसर्गिक आहे म्हणजे सहज आहे आणि पद्धतशीरपणा ह्या सगळ्या म्हणून असते ती व्यवस्था असते. आणि तीच व्यवस्था विश्वनिर्मितीच्या अपेक्षा त्याच व्यवस्थेला परमेश्वर असं म्हटलं आहे. कारण हे सगळं विश्व ह्या व्यवस्थेमुळे निर्माण झालेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी
जर आपण पाहिलं आपल्या स्वतःच्या ठिकाणी, तर आपल्या ठिकाणी अनेक शरीराच्या ठिकाणी व्यवस्था आहेत. ह्या सगळ्या व्यवस्था एकमेकाला पूरक पोषक, किंबहुना या व्यवस्थेचं पुन्हा एकमेकाला पूरक पोषक होण्यासाठी असलेली आणखीन एक व्यवस्था आतून चाललेली असते. आणि त्यामुळे हे सगळं शरीराचं कार्य इतकं सहज चाललेलं असतं की आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही की हे इतकं आपल्या शरीरामध्ये कितीतरी घडामोडी होत असतात. आणि त्या घडामोडीतून आपलं सगळं ते श्वसन पचन सगळं चाललेलं आणि त्यातून आपण पाहतो. पण पाहण्यात आनंद आहे, ऐकण्यात आनंद आहे. हे जे संत सांगतात, सद्गुरू सांगतात, त्याचा अर्थ लक्षात घ्या की डोळे ही एक सुंदर व्यवस्था आहे. परत डोळे आहेत म्हणून बाहेरचं जग आपण पाहू शकतो. आणि पाहू शकताना ही डोळ्यामधली जर व्यवस्था बिघडली तर दिसायचं कमी होईल. काय मोतीबिंब येतात काही मनामुळे, किंवा काहीतरी कचरा गेला, काय गेला, आणि ते गेलं दिसायचंच बंद होतं. तर केवढी मोठी पंचायत होती. म्हणून जसं डोळ्याची व्यवस्था तसं ऐकण्याची व्यवस्था, कान ही ऐकण्याची व्यवस्था आहे, नाक ही गंध जाणण्याची व्यवस्था आहे, जीभ हे स्वाद चाकण्याची व्यवस्था आहे. म्हणजे पाहून एखादी पदार्थ गोड आहे की आंबट आहे की तिखट आहे कळत नाही, पण तो जर जिभेवर गेल्यानंतर लगेच त्याचं ज्ञान आपल्याला होतं. ही सुंदरशी व्यवस्था आहे. म्हणून संपूर्ण शरीर म्हणजे विशिष्ट नियमाने नियमित असलेली व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून लक्षात घ्या की जसं आपल्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था आहे तशी विश्वात सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये एक व्यवस्थाच आहे. ज्याला आपण छोटीशी चिमणी म्हणतो ती एक व्यवस्था आहे, ज्याला मुंगी म्हणतो ती एक व्यवस्था आहे, कीटक म्हणतो ती एक व्यवस्था आहे. म्हणून सर्व व्यवस्था आहे. जगामध्ये जे जे आपण पाहतो ते विशिष्ट नियमाने कार्यरत आहे हे लक्षात येतं. म्हणून तिथे व्यवस्था म्हणजे जिथे नियम नसतात, वाटेल तसं चाललं असतं तर अव्यवस्था झाली असते. पण जग म्हणजे एक व्यवस्था आहे. जरी जे जे घडतं ते विशिष्ट नियमानेच घडतं. आपोआप कोणतीच गोष्ट घडत नाही. म्हणजे वाटेल तसं काहीतरी निर्माण होतं, वाटेल तसं काहीतरी म्हणजे काहीतरी घडत असतं असं नाही. प्रत्येक क्षण हा विशिष्ट नियमाने कार्यरत असतो. आणि त्यामुळे त्या नियमाच्या अपेक्षेत अनेक व्यवस्था एका क्षणात निर्माण होतात, काही काळ राहतात, काही काळानंतर सगळे लयाला जातात. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थाच आहे. म्हणजे जन्म, जगणं आणि मृत्यू ही सुद्धा व्यवस्था आहे. म्हणून सगळं विश्व ही एक भली मोठी व्यवस्था आहे, लक्षात घ्या. मग विश्वामधले जे ब्रह्मांड आपण म्हणतो तिथे आकाशगंगा आहेत, अनंत सूर्यमालिका आहेत, सूर्य आहे, ग्रह आहेत, उपग्रह आहेत, चंद्र आहेत, किती किती त्या ह्या ब्रह्मांडामध्ये आहे. पण ते सगळं एकमेकाला पूरक पोषक आहे एका बाजूने, कारण तिथे विशिष्ट नियमाने ते सगळं विश्व बांधलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. वाटेल तसं सूर्य वाटेल तसा फिरतो नाही, त्यात तो विशिष्ट नियमानेच स्वतःभोवती फिरत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता त्या नियमाने प्रमाणेच त्याच परिघामध्ये सूर्याभोवती फिरत असते. तेवढंच ते इकडे तिकडे होत नाही. म्हणजे इतकं अचूकतेने हे सगळं चाललेलं असतं, पण आपल्याला त्याचा थांग पत्ता लागत नाही. पण जर सूक्ष्मदृष्टीने पाहिलं तर हे जग म्हणजे एक सुंदर व्यवस्था आहे, हे लक्षात घेता येईल. म्हणून पाहायचं कसं, परमेश्वराला पाहायचं म्हणजे या परमेश्वरी शक्तीमुळे हे सगळे नियम कार्य, म्हणजे हे नियम माणसाने निर्माण केलेले नाहीत. माणसाने समाज व्यवस्था निर्माण करायला बघा, सामाजिक नियम निर्माण केले की समाज एकत्र राहावा, एकमेकाला उपयुक्त व्हावं, एकमेकाला आनंद मिळावा, म्हणून समाजी व्यवस्था आहे बघा, लक्षात घ्या. माणसाने निर्माण केली. कुटुंब ही व्यवस्था आहे, माणसाने निर्माण केली की कुटुंबात माणसं दोघं पती पत्नी एकत्र यावी, त्यांची मुलं, भाऊ, बहीण, काका, मामा सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने जीवन जगावं, एकमेकाला उपयोगी पडावं, ह्यासाठी कुटुंब व्यवस्था आहे. म्हणजे अर्थात ही कुटुंब व्यवस्था सगळे सांभाळतात असं नाही, पण जे सांभाळत नाही तिथे अव्यवस्था निर्माण होते. पण समाजामध्ये पण ती व्यवस्था आहे, पण त्याच्यामध्ये काही लोक चुकीचं कार्य करतात, दहशतवादासारख्या गोष्टी घडल्या जातात, आणि तिथे सुद्धा त्या समाज व्यवस्थेमध्ये बिघाड निर्माण होतो. मानवी व्यवस्थेमध्ये बिघाड निर्माण होत असतो, पण ईश्वरी व्यवस्थेमध्ये बिघाड होत नाही. तर जे जे घडतं ते नियमाने घडतं, हे परत लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण ज्या वेळेला नेहमी सामाजिक कार्यासाठी जे काही नियम असतील ते नियम जर निसर्गनियमाशी सुसंगत नसतील तर ते नियम जास्त काळ टिकू शकत नाहीत, कळलं. मग ती व्यवस्था तिथे जास्त काळ टिकू शकणार नाही, लक्षात ठेवा.
पण जे निसर्गनियमाशी सुसंगत असेल ते मात्र नियम सर्वांना उपकारक ठरतात. आणि म्हणून परमेश्वराचं सगुण रूप जर म्हटलं असेल तर ते हे नियम आहेत, ईश्वरी नियम. म्हणजे तीच व्यवस्था आहे, ती सगुण रूप आहे एका बाजून बघायला. त्या व्यवस्थेमुळे सगळं विश्व निर्माण होतं. त्या व्यवस्थेमुळे विश्वातील अनेक घटक प्रकट होत आहेत, काही काळ राहत आहेत, काही काळानंतर लय पावत आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे जर व्यवस्था म्हणून पाहायला लागला की आनंदाने पाहत येतं. महत्त्वाचं आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे. म्हणून व्यवस्थेच्या अपेक्षेत असलेले नियम जर आपण सांभाळले तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून हा जो नियमांचा भाग आहे तो ईश्वरी नियम म्हणतो आपण. मानवी नियम काही काळात माणसं तोडतात, त्यावेळेला त्यांना कधी चांगला परिणाम मिळतो, कधी वाईट परिणाम मिळतो. कारण त्या मानवी न्यायालयामध्ये त्याचा विचार केला जातो. पण ईश्वरी नियम हे सहज आहेत आणि त्या नियमाप्रमाणे परिणाम हा मिळतोच, हा परत नियमच आहे. म्हणून सगळं जीवन हे सुंदर अशी व्यवस्था आहे. पंचमहातत्व आपण जे म्हणतो, आकाशतत्व, वायुतत्व, तेजतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व, ही पंचमहाभूत ज्या म्हणतो किंवा पंचमहातत्व जे आपण म्हणतो त्या म्हणजे एक सुंदर अशा व्यवस्था आहेत. आकाशतत्व आहे, त्या आकाशतत्वाला धरून आकाशतत्वामध्ये म्हणजे वायुतत्व, वायुतत्वाच्या ठिकाणी परत तिथे आलं येतं ते तेजतत्व, तेजतत्वानंतर आलं ते जलतत्व, जलतत्वाच्या नंतर आलं पृथ्वी. ही एकमेकाला एका बाजूने वाटतं की गिळू पाहतात. गिळू पाहतात म्हणजे आकाश वायुतत्वाला गिळू पाहतं, वायुतत्व तेजतत्वाला गिळू पाहतं, तेजतत्व जलतत्वाला गिळू पाहतं, आणि जलतत्व पृथ्वीतत्वाला गिळू पाहतं. ते गिळू शकत नाही कारण तिथे व्यवस्था, तिथे नियम आहेत, तिथे मर्यादा आहेत. जितकं म्हणून एकमेकाला ती पूरक पोषक पण आहेत आणि एकमेकाला मारक पण आहेत, लक्षात ठेवा. पण काही विशिष्ट नियमाप्रमाणे प्रत्येक अस्तित्व तिथे व्यवस्थित आहे, युगानुयुग आहे. तिथे किती वादळ होत, ती वादळ होणं सुद्धा नियम आहे. नियमाने वादळ होतात आणि नियमाने पाऊस पडतो, नियमाने उष्णता वाढते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ह्या एक व्यवस्थेमुळे चाललेलं असतं. आणि ही व्यवस्था म्हणून जर आपण जीवनाकडे पाहायला लागलो तर आपण अगदी आनंदाने पाहू शकतो. तिथले नियम जर आपण व्यवस्थित सांभाळले आनंद लागला. अगदी भर दुपारी आपल्याला कडक ऊन लागणार, चक्कर येणं माहिती असेल तर आपल्या डोक्यावरती छत्री जर ठेवली तर त्या व्यवस्थेपासून म्हणजे जिचं वाईट परिणाम होणार त्याचं आपण आपल्याला वाचू शकतो. साधी आहे. आपल्या शरीराची व्यवस्था काय, सूर्य एवढा तेजस्वी असेल त्यावेळेस त्याचा परिणाम कसा होणार हे सगळं समजून जो घेतो तो व्यवस्था सांभाळतो. पाऊस भरपूर पडतो म्हणून तिथे छत्री घेऊन बसला तर भिजत नाही, की रेनकोट घातला तर भिजणार नाही. ही व्यवस्था आहे. म्हणजे प्रत्येक नियम आहे, त्या नियमातून आपण आपल्याला कसं आपली व्यवस्था कशी सांभाळायची, शरीराची व्यवस्था कशी सांभाळायची हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं त्यावेळेला हा परमेश्वर व्यवस्था रूपाने सर्वत्र आहे ह्या भावामध्ये एका बाजूने आपण आनंदाने ते सगळ्या जगाकडे पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूने आपला आनंद आपण चाखू शकतो. या सगळ्या व्यवस्था जर सांभाळायला लागलो आपण, म्हणजे आपली शरीराची व्यवस्था, मनाची व्यवस्था, हे सगळे नियम आहेत, मनाचे नियम आहेत, शरीराचे नियम आहेत. हे नियम आपल्याला सांभाळता आले पाहिजेत आणि हा नियम जेव्हा सांभाळण्याचा अगदी बुद्धिपुरस्पर आपण वापर करायला लागतो, बुद्धिपुरस्पर कार्य करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. हा नियम आहे निसर्गाचा, हा माणसाने बनवलेला नियम नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तो परमेश्वरी नियम की ईश्वरी नियम म्हणतो आपण की निसर्ग नियम म्हणतो. काही हे नियम म्हणून अगदी बी पेरलं तर तसंच उगवतं. म्हणजे ज्या पद्धतीचं बी आपण पेरतो त्याप्रमाणे ते झाड तिथे उगवतं. म्हणून लिंबाचं बिया पेरलं तर काय आंबे उगवणार नाहीत, आंब्याचं झाड उगवणार नाहीत आणि ते आंबेही लागणार नाहीत. ते लिंबाचं झाडच उगवणार आणि त्याच्यातून त्याला लिंबच मिळणार. हा परिणाम आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आपण जे जे कर्म करतो त्या कर्माचं कर्म म्हणजे बीजरूपाने ह्या व्यवस्थेमध्ये ते बीजरूपाने रोपण केलं जातं आणि त्या व्यवस्थेमुळे त्या बीजाचा परिणाम फळ रूपाने आपल्या वाट्याला येतं. म्हणून सगळे
आपण माणूस म्हणून कोणते धर्म, पंथ, जात वगैरे सगळ्यांना जेव्हा पाहत असतो तर ते जर निसर्ग नियमाशी सुसंगत असतील तर तुम्हाला आनंद मिळू शकतो. आणि निसर्ग नियमाच्या विरोधात जर आपण ते नियम निर्माण केले असतील तर त्याच्यापासून आपल्याला त्रास किंवा दुःख निर्माण होणारच. लक्षात ठेवायचं. म्हणून दुःख होणं की सुख होणं हे नियमावर अवलंबून असतं. आपण कसे ह्या व्यवस्थेला सामोरं जातो. समोर नाग आहे तर नाग आहे म्हणून ती व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. पण त्याला मारलं पाहिजे असं नाही. त्या व्यवस्थेचं कार्य कुठे जंगलात, त्याला बाहेर ठेवलं, घरात ठेवू शकत नाही आपण. ती व्यवस्था आहे. म्हणून कोणत्याही व्यवस्था वाईट आहे वगैरे नाही. आपल्याला ती कदाचित आपल्या शरीर व्यवस्थेला ती मारक होऊ शकत असेल तर तिच्यापासून आपल्याला लांब राहण्यात शहाणपण आहे. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी अगदी मानवी देहाच्या अपेक्षा आपण समाजात वावरतो त्यावेळेला सुद्धा आपलं जे वागणं आहे ते निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. म्हणून कोणाचं मन दुखावणं हे निसर्ग नियमाशी विसंगत होतं आणि त्यामुळे आपल्या वाट्याला अनिष्ट परिणाम होतो. म्हणून आपलं बोलणं कसं असलं पाहिजे लक्षात ठेवा. कोणाचं मन दुखवता कामा नये. आपले विचार कसे असले पाहिजेत, कोणाहीबद्दल अनिष्ट चिंतन असता कामा नये. हे सगळे नियमाने आपल्याला वाईट परिणाम देणाऱ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून व्यवस्था रूपाने हा परमेश्वर भरलेला आहे. आणि म्हणूनच जीवनविद्या व्याख्या करते की निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. निर्मितीच्या अपेक्षेत असलेला सगुण साकार परमेश्वराचं हे वर्णन आहे. कळलं ना. निर्माण हे झालेलं आहे, हे नियमाने निर्माण झालं आहे म्हणून त्याला व्यवस्थारूप म्हणतो. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था आपल्याला म्हणून अगदी मीपासून म्हणजे आपल्या देहापासून विश्वापर्यंत कुठेही पहा सगळीकडे व्यवस्थाच व्यवस्था आहेत. प्रत्येक निर्मिती एक सुंदर अशी व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेचे नियम जर आपण समजून घेतले तर आपल्याला अगदी आनंदाने जीवन जगता येतं. साप आहे म्हणून आपल्याला भीती वाटते पण जे सर्पमित्र आहे ते त्याला बरोबर पकडतात कारण त्याला कसं पकडायचं त्याला ज्ञान आहे. त्यामुळे ती व्यवस्थेला कसं हाताळायचं ज्याला कळतं तो सर्पमित्र म्हणतात. साधी गोष्ट की इथे बैल आहे, घोडा आहे, वाघ आहे, सगळे पशु पक्षी जेव्हा म्हणतो आपण प्रत्येकाचे विशिष्ट नियम आहेत, जीवन जगण्याची पद्धत आहे आणि त्याच्याशी आपण कसं सामोरं गेलो हे ज्याला कळतं तो या सगळ्या व्यवस्थेला आनंदाने सामोरं जाऊ शकतो आणि आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून हा सगळा जीवन जगण्याचा जो आपला प्रकार आहे लक्षात ठेवा. तिथे आपल्याला हे नियम समजून घेऊन जीवन जगतात. नियम समजून घेऊन जीवन जगायला लागलं की आपल्याला कसलाही त्रास होत नाही. पण परत सांगतो प्रत्येक गोष्ट कशी पाहायची हे ज्याला ज्ञान होतं त्याला तो सतत सुखाने राहू शकतो, पाहू शकतो. ही सुद्धा व्यवस्था कशी सांभाळायचीच गोष्ट आहे. पण आपल्या मनाला कसं सांभाळायचं, शरीराला कसं सांभाळायचं, शरीराचं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवायचं. तर शरीराचं आरोग्य बिघडलं तर सगळी अव्यवस्था आहे शरीराची. म्हणजे शरीराचं आरोग्य म्हणजे काय आपण ठणठणीत राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. आपलं जितकं आरोग्य व्यवस्थित तितका आपण आनंदित कारण ही व्यवस्था आहे. सुंदर ठणठणीत म्हणजे सुदृढ सशक्त आरोग्यशील कार्यक्षम तर 4 अंगाने ही जर व्यवस्था शरीर नावाची व्यवस्था कार्यरत असेल तर शरीराच्या अपेक्षेत आपण आनंदाने जीवन जगू शकतो. तिथे जर ते आरोग्यशील नसेल तर ते दुःख आपोआप निर्माण होतं. म्हणून आनंदाने जगून जगण्यासाठी महत्त्वाचं काय शरीर आरोग्यशील असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, सशक्त असलं पाहिजे आणि कार्यक्षम. या 4ही गोष्टी करण्यासाठी सुद्धा एक व्यवस्था आहे. म्हणजे त्या व्यवस्थेला पूरक पोषक गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. म्हणून सुदृढ राहण्यासाठी चांगलं खाऊ पिऊ घातलंच पाहिजे पण त्याचबरोबर व्यायाम केला पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, प्रत्येक अवयवाला तेवढं चालना देता आली पाहिजे. असा व्यायाम आपल्याकडे झाला पाहिजे कारण आपलं शरीर सगळं आरोग्यशील राहतं. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था म्हणजे इथे आनंदाने जीवन जगण्यासाठी व्यवस्था निर्माण झाली. किंबहुना आनंदच व्यवस्था रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या. म्हणून व्यवस्थेशी आपण अगदी सामोरं जाऊन किंवा त्या व्यवस्थेशी अगदी सुसंगत जेव्हा आपला संबंध आपण जोडतो तर तिथे आपल्याला सगळीकडे आनंद चाकता येतो की आनंद मिळतो. म्हणून आनंद मिळवण्याचं खूप काही करावं लागतं असं नाही. फक्त नियमाने ह्या व्यवस्थांचे नियम व्यवस्थित समजून घेतले तर त्या नियमाशी सुसंगत कसं वागायचं हे आपल्याला कळतं. म्हणून
नियमाशी सुसंगत वागणं हा शहाणपण. लक्षात घ्या, शहाणपण कुठे आहे? खूप मोठा जोराचा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर तुम्ही जर किती गेलो तर भिजणार, तर तुम्हाला छत्री पाहिजे, रेनकोट पाहिजे. ही व्यवस्था तुम्ही सांभाळली तर तुम्हाला त्याच्यात न भिजता पण तिथून त्या पावसातून तुम्ही जाऊ शकता. तसं उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये जायचं असेल तर अगदी सावलीतून आपण चालत चालत गेलो तर त्या उन्हाचा त्रास आपल्या म्हणजे शरीराला होत नाही. म्हणजे ती व्यवस्था आपण सांभाळतो, तिथे आनंद असतो. थंडीच्या दिवसात खूप थंडी पडली तर बंडी घातली पाहिजे, सरळ स्वेटर घातला तर तिथे ती व्यवस्था सांभाळली आणि तिथे आपण आनंद राहू शकतो. पण ऋतुमान बदलले की त्याप्रमाणे आपल्या शरीराची जी गरज आहे ती शरीराला कसं सांभाळायचं आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण आनंदात राहू शकतो. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेला ही व्यवस्था कशी कार्यरत चालली आहे, या जी विश्व नावाची व्यवस्था किंवा समाज नावाची व्यवस्था, हे जिथे जिथे आपण व्यवस्थित सूक्ष्मदृष्टीने पाहायला लागलो आणि त्यानुसार त्यांच्या नियमानुसार आपण वागायला लागलो तिथे कसलाही त्रास नसतो आणि कसलंही दुःख नसतं. तिथे सगळं आनंदच आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून परमेश्वराला पाहायचं आहे तर ह्या परमेश्वराकडनं हे व्यवस्था रूपाने झालेलं विश्वानं तेच पाहायचं आहे. परमेश्वर म्हणजे मुळात असलेलं जे चैतन्य स्वरूप आहे ते आपल्याला पाहता येणार नाही. आपण सर्व त्याच्यातून निर्माण झालेलो आहोत, पण आपण जे सगुण साकार झालेलो आहोत म्हणजे ते तत्वच आपल्या रूपाने सगुण साकार झालेलं आहे. म्हणून प्रत्येक रूपाला पाहणं म्हणजेच परमेश्वराला पाहणं असतं. तर परमेश्वराला पाहायचं तर काय, प्रत्येक रूपाला म्हणजे त्या व्यवस्था रूपाला पाहायचं आहे. ते प्रत्येक रूप हे विशिष्ट नियमाने कसं कार्य आहे तीच ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाचा तो बोध आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती जे जे व्यक्त झालंय ती व्यक्ती म्हणजे माणूस म्हणून व्यक्ती म्हणत नाही, तर प्रत्येक जे जे व्यक्त झालंय ती व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे. म्हणजे ती सुंदर अशी व्यवस्था आहे. म्हणून प्रत्येक व्यवस्था हा व्यवस्था शब्द व्यवस्थित समजून घ्यायचा. म्हणून ह्या व्यवस्थेची सुसंगत आपण ज्या व्यवस्था निर्माण करतो मानवनिर्मित, तर ती परमेश्वराची उपासना होते. परमेश्वराची उपासना आपण म्हणतो हार फुलं अगरबत्ती लावली की उपासना नाही. खरी ह्या परमेश्वरी शक्तीची जी व्यवस्था आहे, विश्वगुरु नावाची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेशी सुसंगत वागण्याचं जी एक व्यवस्था आपण निर्माण केली, मनुष्य निर्माण केली की ती मनुष्याने केलेली उपासना असते आणि त्या उपासनेतून त्याला चांगलं फळ प्राप्त होत असतं. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला ही व्यवस्था कशी सांभाळायची ह्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. लहानपणापासून मुलांना ही व्यवस्था कशी सांभाळायचं ह्याचं ज्ञान मिळालं, ते मोठे झाल्यानंतर ती व्यवस्था व्यवस्थित सांभाळून आपलं जीवन आनंदाने जगू शकतात. कारण इथे पुढचंही कर्मकांड, अंधश्रद्धा, कर्मटपणा ह्याचा हे सर्व निसर्ग नियमांशी विरोधात असतं, त्या व्यवस्थेशी विरोधात असतं. कर्मकांड वागणं की कट्टरपणा, धर्मांधपणा ह्या सगळ्या भावना ईश्वरी नियमाच्या, निसर्ग नियमाच्या विरोधात असल्यामुळे मानवी समाजामध्ये त्या गोष्टीमुळे दुःख निर्माण होतं. सगळं जे दुःख आहे ते इथेच आहे की आपण फक्त एखाद्या धर्माचे किंवा एखाद्या राष्ट्राचे किंवा एखाद्या अमुक जातीचे ह्या कर्मटपणातून माणूस जेव्हा इतरांशी तो संबंध ठेवायला लागतो किंवा इतरांशी तो वागायला लागतो, त्यामुळे त्या व्यवस्थेमध्ये बिघाड होतो. सर्वांना समजून घेऊन सर्वांबरोबर आपलेपणाने जो वागतो तो नियमाशी सुसंगत वागतो. सर्वांना सांभाळून घेतो तो निसर्गाशी सुसंगत वागतो. तडजोड करतो तो निसर्गाशी सुसंगत वागतो. प्रत्येकाला लक्षात ठेवा, इथे ह्या ज्या पद्धतीने आपण मनमिळावूपणाने सगळ्यांच्या सुखाचा विचार करतो तर ते निसर्गाशी सुसंगत असतं, त्या व्यवस्थेशी सुसंगत असतं. व्यवस्थेशी सुसंगत राहणं म्हणजेच ही उपासना आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून अशी उपासना आपल्याला करता आली. म्हणजे परमेश्वराला पाहायचं कसं, अरे मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परी या प्राणियांचे दैव कैसे मज न ओळखती, असं जे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरमध्ये, की मुखाप्रती म्हणजे हे सर्व जे जे दिसतंय ती सुंदर व्यवस्था म्हणून, ती ईश्वरी व्यवस्था म्हणून जर आपण पाहायला लागलो तर परमेश्वराला पाहायचंच आहे. म्हणजे इतकं स्पष्ट आहे, समोर जे जे दिसतं ती परमेश्वरी शक्तीच व्यवस्था रूपाने तिथे प्रगट आहे.
ह्या भावात जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा आपण परमेश्वराला पाहिल्यासारखं असतं. परमेश्वरच पाहणं चालू होतं. म्हणजे ह्या व्यवस्था रूपाने हे सगळं विश्व आहे हे जेव्हा आपण लक्षात घ्यायला लागतो तेव्हा आपण परमेश्वराच्या स्मरणात जीवन जगायला लागतो. लक्षात घ्या, परमेश्वराचं स्मरण म्हणजे नुसतं नाम घेतलं, पुन्हा पुन्हा टाळ्या पिटल्या, कीर्तनं केली म्हणून झालं असं नव्हे. तर आपलं आचरण हे नियमाशी सुसंगत असायला हवं. आणि हे नियमाशी सुसंगत म्हणजे सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं ह्या भावात आपण जेव्हा आपण आचरण करायला लागतो त्या ते निसर्ग सुसंगत होतं. आणि त्याच्यातून असा विचार करणाऱ्याला अधिक शांती मिळते, आनंद मिळतो. म्हणून हा सगळे नियम हे व्यवस्थेचे आहेत. व्यवस्था म्हणजे विशिष्ट नियमाने कार्यरत होणं, लक्षात कार्यरत होणारी एक वस्तू असं जे आपण म्हणतो. तर ती व्यवस्था आपल्याला जीवन जगत असताना सतत त्याची व्यवस्थेतून आपण जीवन जगू शकतो आणि आनंदाने जगू शकतो. म्हणून प्रत्येक माणूस ही सुद्धा एक व्यवस्थाच आहे. ओळखीचा की बिनओळखीचा माणूस हा माणूस असतो. चांगला ना वाईट त्याच्यावर असलेले संस्कारातून चांगला की वाईट असतो, पण तो माणूस वाईट नसतो. तर त्याचे गुण वाईट असू शकतात. म्हणून माणसाचा द्वेष करू नका. तर त्या वाईट गुणांचा द्वेष नको, पण त्या वाईट गुणांपासून आपण दूर राहणं, स्वतःला सद्गुणांशी लिप्त करून घेणं ही परमेश्वराची उपासना आहे. म्हणून सर्व अंगाने जे आपण हे पाहायला लागतो की परमेश्वराला पाहायचंय तर ह्या व्यवस्थेला पहा. आता व्यवस्था दिसत नाही, व्यवस्थेमुळे जे घडतं ते दिसतं. लक्षात घ्या, चिमणी हा पक्षी दिसतो, पण चिमणी ह्या चिमणीचा जो आकार आहे त्या आकारातून त्या चिमणीचं जीवन चाललेलं आहे, ती व्यवस्थेमुळे चाललेलं आहे. म्हणून व्यवस्था दिसत नाही, पण तिच्यामुळे सगळं विश्व चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपलं ह्या व्यवस्थेमुळे आपलं सगळं जीवन चाललेलं आहे हे आपल्या लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून व्यवस्थेचं चिंतन जितकं आपण करायला लागू तितकं सर्वत्र परमेश्वरी शक्ती कशी कार्यरत आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. म्हणून परमेश्वराला पाहायचं तर विश्वरूपाने किंवा विश्वाच्या ठिकाणी असलेल्या त्या व्यवस्था रूपाने परमेश्वराला पाहता येतं. तिथे पाहणं म्हणजे अनुभवता येतं. पाहता म्हणजे रूप दिसेल, पण रूप ज्यामुळे चाललेलं आहे, ज्यामुळे त्याची निर्मिती झाली आहे, ज्यामुळे त्याचा लय होणार, हे ज्यामुळे होतं त्याला आपण व्यवस्था म्हणतो होतं. लक्षात घ्या, आणि व्यवस्थेमुळे सगळं चाललं आहे. आणि व्यवस्थेमुळे मुंगी मुंगी आहे, चिमणी चिमणी आहे, आंबा आंबा आहे. नेहमी लक्षात आहे. म्हणजे वाघाला वाघच होतो, माणसाला माणूसच होतो. ही व्यवस्था आहे. जर ती व्यवस्था नसती तर काय वाईट परिस्थिती झाली असती. माणसाला लांडगा झाला, लांडग्याला माणूस झाला, वाघाला आणखी बकरी झाली तर काय झालं असतं, गोंधळ झाला असतं. म्हणजे जीवनात काही अर्थ झालेला नसता. पण जीवनात अर्थ आहे, म्हणजे परम अर्थ आहे. काय आहे, ही सुंदर अशी व्यवस्था आहे. लक्षात घ्या, विश्व म्हणजे सुंदर व्यवस्था आहे. आपलं जीवन म्हणजे सुंदर व्यवस्था आहे. परमेश्वराने आनंदाने जगण्यासाठी ही त्याच्यातून निर्माण झालेली ही सगळं जीवन म्हणजे व्यवस्था आहे. आणि म्हणून ह्या व्यवस्थेकडे पाहताना सुद्धा परमेश्वराचं स्मरण होतं की परमेश्वरामुळे चाललंय. म्हणजे या व्यवस्थेचा परत निर्माता कोण, त्यालाच म्हणतो आपण चैतन्य स्वरूप, म्हणजेच परमेश्वरी शक्ती. म्हणून हे चैतन्य स्वरूप डोळ्याला दिसणार नाही, कधी दिसणार नाही, कारण ते अरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, पण ते आहे. आहे म्हणून सगळं विश्व आहे म्हणून ही व्यवस्था आहे म्हणून आपण आहोत. पण जे जे हे आहे म्हणतो तीची सुंदर व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेमुळे सगळं विश्व चाललंय, आपलं जीवन चाललंय. म्हणून सगळे आपण ह्या परमेश्वरी व्यवस्थेचाच एक पार्ट आणि पार्सल आहोत. अख्खं ब्रह्मांडाला व्यापून असलेल्या ह्या विश्व नावाच्या व्यवस्थेचं आपण पार्ट आणि पार्सल आहोत. सगळं जीवन विश्वाचं राडगडं हे एकमेकावर अवलंबून आहे, सगळ्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. आणि म्हणून सगळ्या व्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे तिथे या एकमेकाला पूरक आणि पोषकच वागता आलं पाहिजे. एकमेकाशी अगदी चांगलेपणाने राहता आलं पाहिजे, सद्भावनेतून संबंध जोडता आले पाहिजे. हे जे आपल्याला कळायला लागतं तेव्हा जीवनातला आनंद नेमका कसा अनुभवायचा हे कळतं. म्हणून विश्वामध्ये जे जे घडतं
ते व्यवस्थेमुळे घडतं. म्हणजेच विशिष्ट नियम जिथे जिथे कार्य होतात त्या नियमातून सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे नियम आहेत आणि नियमातून आपल्याला त्या प्रत्येक व्यवस्थेला कसं नियमाने सामोरं जायचं हे कळलं पाहिजे. म्हणून म्हटलं सगळं अशी एक गोष्ट सांगितली होती की साधू नदीच्या पात्रामध्ये उतरून सूर्याला अर्घ्य देतात सकाळच्या वेळेला. म्हणजे ओंजळी गणेश सूर्याला अर्घ्य देत होते. तर त्या करता करता त्यांना एक विंचू वाहताना दिसला पाण्यामध्ये. तर त्यांना वाटलं याला वाचवावं म्हणून तो ओंजळीत गेला. तो विंचू तो डंक मारणारच ना. डंक मारायला लागला की सोडून द्यायची. परत त्याला त्या वाचवायला परत ओंजळीत गेलं परत सोडून द्यायचं. तर ते शिष्य मला कशाला त्याला हे करताय. तो चावणारच तर डंख मारणारच त्याचा तो धर्म आहे. तर ते म्हणाले हो त्याचा तो डंख मारणं धर्म आहे. आपला मनुष्य म्हणून आपण त्याला वाचवणं हा आपला धर्म आहे म्हणून वाचवायला पाहिजे. बरोबर आहे. पण इथे व्यवस्था समजून घेता आली पाहिजे. आपल्याला जर तो चावला तर त्याच्या वेदना असह्य होणार म्हणून ती आपल्यासाठी पूरक पोषक व्यवस्था नाही. पण तोही जीव आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्याला वाचवणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मग वाचवायचं कसं. कमंडलू होतं कमंडलूमध्ये घ्यायचं होतं त्याला. हातात कशाला घ्यायला पाहिजे. कमंडलू घेऊन त्याला जमिनीत सोडलं की झालं. तोही वाचला आणि तूही वाचलास. व्यवस्थेशी सुसंगत कसं वागायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा व्यवस्थेशी सुसंगत वागलो तर इथे सहजपणे आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून चला आपण आनंद जीवन जगूया असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा व्यवस्था समजून घेऊन उमजून घेऊन त्या प्रत्येक व्यवस्थेशी कसं सुसंगत वागायचं हे ज्याला कळतं तर तो आनंदी आनंद असतो. त्याच्याकडे सतत आनंदात असतो. त्याला कसलंही टेन्शन नसतं कसलाही त्रास नसतो. म्हणून हा आनंदमय जीवन जगण्यासाठी व्यवस्था रूपाने परमेश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे. प्रत्येक रूपातून हा व्यवस्थारूप परमेश्वर भरून राहिलेला आहे. हे सतत स्मरण म्हणजेच परमेश्वराचं स्मरण ईश्वराचं स्मरण आणि हेच नामस्मरण लक्षात घ्या. म्हणून डोळ्यातून पाहताना सर्वत्र व्यवस्था आहे हे लक्षात ठेवलं की परमेश्वराचं स्मरण झालं. आपण म्हणून जी शरीर आहे ही सुद्धा त्या परमेश्वराने निर्माण केलेली व्यवस्था म्हणून परमेश्वराचं स्मरण होईल तरी परमेश्वर स्मरण होतं. म्हणून अमुकच केलं तर स्मरण होतं असं नाही. आपलं आचरण ह्या व्यवस्थानुरूप झालं पाहिजे. आपण ज्या देशात जातो त्या देशाचे नियम आपण सांभाळतो की नाही. तिथे देशाचे नियम म्हणजे आता बघा भारतीय लोक इथे वाटेल तिथे कचरा टाकतात सगळं टाकतात. पण ते दुबईला गेल्यानंतर की इंग्लंडला गेलं किंवा बाहेरच्या देशात गेल्यानंतर कचरा टाकणार नाहीत. का. कारण तिथे पटकन शिक्षा होती. पकडला तर ती भीती वाटते आणि त्याच्यातून तिथे बरोबर सुधारतात सगळे. पण इथे आल्यानंतर परत कचरा टाकायला लागतात. नियमाशी सुसंगत वागायचं कसं हे ज्याला कळत नाही तिथे हा गोंधळ होतो. म्हणून स्वच्छता ठेवायची की नाही ठेवायची नियमाशी सुसंगत वागायला पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट नियम आणि हे नियम जेव्हा आपण सांभाळायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदी आनंद होतो. म्हणून हा परमेश्वराचं राज्य आहे. परमेश्वराचा प्रांत आहे. व्यवस्थारूप विश्व. आणि त्यामुळे त्या परमेश्वराच्या स्मरणातून नियमानुसार जीवन जगा म्हणजे आनंदाने जीवन जगता येईल. त्याच्यावर दुसरं काही खूप करायची गरज नाही. म्हणून आनंदाने जीवन जगूया म्हटल्यासाठी हा व्यवस्थारूपाने परमेश्वर सर्वत्र भरून राहिला आहे हे स्मरण आपल्याला असलं पाहिजे. आणि त्या स्मरणातून आपण आपलं आचरण झालं आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून हे सर्वांना आपण असं आनंदाने जीवन जगता येऊ अशी सर्वचरणी प्रार्थना करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.